पुनर्जन्म सिद्ध करणे शक्य आहे का? तो कोणासाठी सिद्ध करायचा यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून राहील. माणसे फार पूर्वीपासून मृत्यू म्हणजे काय हा प्रश्न विचारित आली आहेत. मूळ जन्माला येते तेव्हा ते नेमके काय घेऊन येते? शेवटचा श्वास सोडताना शरीराबाहेर काय निघून जाते? याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनादी काळापासून चालू आहे. उत्पत्ती, वाढ, स्थिरता, विनाश, परत नव्याने निर्मिती, सारे जग या चक्रामधून निरंतर फिरत असते. वृक्षामधून बीज, बीजामधून परत वृक्ष, त्यातून पुन्हा बीज, हे चक्र माणसाच्या पूर्वीच लक्षात आले होते. ऋग्वेदातील 10व्या मंडलातील 5व्या वर्गात तशा अर्थाची ऋचाही आहे. अग्निसंस्कार केलेल्या मृत व्यक्तीला अग्नीने पितृलोकात न्यावे आणि नंतर नवा तेजस्वी देह नेऊन आपतेष्टात परत पाठवावे असा अर्थ असणारी ही ऋचा आहे. उपनिषदे, भगवद्गीतेमध्ये पुनर्जन्माविषयी बरेच काही सांगण्यात आले आहे. सजीवाला जन्म देणारी, त्याचे जीवन व्यवहार चालवणारी चेतना, त्याच्या स्वरूपावर श्वेताश्वेतर उपनिषदात फार छान कल्पना मांडण्यात आली आहे. तूच स्त्री, तूच पुरुष, तूच तरुण, तूच तरुणी, तूच वृद्ध, तूच लाल रंगाचा पक्षी. बाहेर जरी हे सगळे वेगळे दिसत असले तरी त्या साऱ्यांमध्ये प्राण फुंकण्याचे काम एकच स्रोत करीत असतो. शास्त्रीय दृष्टीने पुनर्जन्माचे स्पष्टीकरण शोधण्याचे प्रयत्न जगभर चालू आहेत. प्राणकोशावर 18व्या शतकापासून संशोधनाची सुरुवात झाली आहे. पोलंडमध्ये डॉक्टर युडिओ नार्कोविज यांनी 1896 मध्ये दृश्य देहाभोवती असणाऱ्या प्राणकोशाच्या वलयाची छायाचित्रे काढली होती. 1911 मध्ये डॉक्टर व्हॉल्टर किल्नर यांनी त्यावर अधिक संशोधन केले. वॅग्नेल या जीवशास्त्रज्ञाने माणसाभोवती न दिसणारी तेजस्वी वलय असतात हे प्रयोगाने सिद्ध केले. 1939 मध्ये रशियातील किर्लियन पती-पत्नींनी हाय व्होल्टेज फोटोग्राफीचे तंत्र विकसित केले. त्यांनी वनस्पती आणि माणूस यांच्या भोवती असणाऱ्या प्राणकोशाची छायाचित्रे काढली. किर्लियन फोटोग्राफी या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या तंत्रात आता बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. ठाण्यामधील डॉक्टर अनूप देव अवरा फोटोग्राफीचे तंत्र रोगनिदानासाठी वापरतात. विविध रोगांनी त्रासलेल्या अनेक पेशंट्सचे बरेच फोटो, बायोफिल्ड स्कॅन इमेजेस त्यांच्याकडे आहेत. शरीराभोवती असणारे प्रकाशमान वलय डोळे पाहू शकत नाहीत. त्यांच्या आभामंडळ या पुस्तकात हा सारा भाग तपशिलात वाचता येतो. असे असूनही विज्ञान प्राण, चैतन्य या संकल्पनेला मान्यता देत नाही. का? हे आकलनापलीकडचे आहे. भविष्यात जेव्हा अधिक संशोधन होईल, अधिक प्रगत उपकरणे शोधली जातील, तेव्हा पुनर्जन्माचे वास्तव विज्ञानाला मान्य करावेच लागेल. माणसाची सारी धडपड सुखासाठी चालू असते. जडजगतातील वस्तुमान वापरून आत्मा वेगवेगळ्या रूपात जन्म घेत असतो. या सत्याचे आकलन झाल्याने माणसे शहाणपणे वागायला शिकतील असे मानूया. धन्यवाद.